योगी बाबाच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आता इलेक्ट्रोस्टॅटिक आपण चॅप्टर चालू केलेला आहे, बरोबर ना. आणि पार्ट 1 आणि पार्ट 2 हा आपण दोन्ही पण पार्ट आपण कव्हर केले. आता फर्स्ट पार्टमध्ये आपण काय केलं होतं की जेवढे पण चार्जेस आहेत, ठीक आहे, ते चार्ज आणि मास त्यांच्या बेसिक फंडामेंटल प्रॉपर्टीज आपण बघितलेल्या होत्या. सेकंड पार्टमध्ये आपण कुलोम्स लॉ बघितलेला होता आणि तो स्केलर फॉर्ममध्ये बघितला होता, बरोबर. आता पुढचा जो टॉपिक आहे आपला तो आपण डिफाईन करणार आहे आता की युनिट चार्ज म्हणजेच काय असतं, ठीक आहे. आणि युनिट चार्जला आपण डिफाईन करणार आहे विथ द हेल्प ऑफ द कुलोम्स फॉर्म्युला. कुलोम्स लॉने जो फॉर्म्युला दिला होता फोर्सचा, त्या फॉर्म्युलाच्या मदतीने आपण काय करणार आहे, युनिट चार्जला आपण काय करणार आहे, डिफाईन करणार आहे, ठीक आहे. मग जाऊया, स्टार्ट करूयात आपण. पुढचा जो टॉपिक आहे तो आहे डेफिनेशन ऑफ युनिट चार्ज. डेफिनेशन ऑफ युनिट चार्ज फ्रॉम द कुलोम्स लॉ, ठीक आहे. बरं, फॉर्म्युला आपण कुठला बघितला होता कुलोम्स लॉमध्ये? आपल्याला माहिती आहे स्टार्टिंगचा जो फॉर्म्युला होता, सर्वात पहिले जो फॉर्म्युला आपल्याला भेटला आहे तो आहे F=K(Q1Q2/R²). हा फॉर्म्युला भेटला, बरोबर. आता म्हणजे याच्यामध्ये F म्हणजे काय आहे? F म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बोलू शकतो किंवा रिपल्शन, बरोबर. हा फोर्स कोणाच्या मध्ये होता? दोन चार्ज पार्टिकलच्या मध्ये होता, बरोबर ना. जसं मी सांगितलं होतं, हे बघा, Q1 होता, हा Q2 होता, दुसरा चार्ज. दोन चार्ज पार्टिकल आपण घेतलेले, त्यांच्यामध्ये डिस्टन्स किती होतं? तर R होतं. हे सर्व सांगितलं होतं मी, बरोबर. Q1 आणि Q2 हे दोन काय चार्ज पार्टिकल आहेत. R म्हणजेच काय? त्यांच्यामधलं डिस्टन्स आहे. आणि K म्हणजे मी सांगितलं होतं, K म्हणजेच काय होतं? डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असतं, ओके. R म्हणजेच काय? R इज द डिस्टन्स बिटवीन द टू चार्ज पार्टिकल. बरं, हे सगळं समजलं आपल्याला. इथपर्यंत आपण आलो होतो. म्हणजे दोन्ही पण चार्ज पार्टिकल जे आहेत, समजा दोन्ही पण प्लस असतील, बरोबर. तर प्लस असतील तर आपल्याला माहिती आहे ते काय करणार? रिपेल करणार. मग रिपेल केल्यावर जो फोर्स ऑफ रिपल्शन आहे त्यांच्यामध्ये, तो फोर्स ऑफ रिपल्शन किती आहे? तर फॉर्म्युला हा आहे त्यासाठी, ओके. जर का हा प्लस आहे, हा मायनस आहे, मग दोन ऑपोजिटली चार्ज पार्टिकल जर का असतील तर त्यांच्यामध्ये एक अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. मग तो अट्रॅक्टिव्ह फोर्स किती आहे? तर ते काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला हा दिलेला आहे कुलोम्सने. आणि तो फॉर्म्युला काय आहे? तर K(Q1Q2/R²) आहे, ठीक आहे. आता K म्हणजे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, Q1 म्हणजे चार्ज, या पार्टिकलवर चार्ज किती आहे, त्याच्यानंतर Q2 म्हणजे ह्या पार्टिकलवर चार्ज किती आहे, R म्हणजेच काय? तर दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे, सगळं आपण स्टडी केलेलं आहे. तर याच्यावरनं मला आता फॉर्म्युला आपल्याला काय करायचं आहे किंवा आपल्याला डेफिनेशन कोणाची बनवायची आहे? तर युनिट चार्जची बनवायची आहे. आता युनिट चार्ज म्हणजेच काय? ज्याच्यावर चार्ज 1 कुलोमचा असेल त्याला आपण काय बोलतो? युनिट चार्ज, बरोबर. जसं फॉर एक्झाम्पल मी काय सांगतो की Q हा 1 कुलोमचा आहे, बरोबर. आणि समजा आपण इथे ॲझ्युम करूयात, लेटस ॲझ्युम दॅट, स्टार्टच करूयात आपण इथून. हे बघा, लेटस ॲझ्युम दॅट की Q1 जो आहे ना तो आहे 1 कुलोमचा, ठीक आहे. आणि Q2 जो आहे तो आहे 1 कुलोमचा. म्हणजे दोन्ही पण जे चार्ज आहेत त्यांच्यावर चार्ज किती आहे? तर 1 कुलोमचा चार्ज आहे. म्हणजेच त्याला काय बोलतात? युनिट चार्ज, बरं. मग समजा आपण ॲझ्युम केलं की हा 1 कुलोमचा आहे, हा 1 कुलोमचा आहे, बरोबर. हा पण 1 कुलोमचा, हा पण 1 कुलोमचा. आणि ह्यांच्यामध्ये जे डिस्टन्स आहे ना R, ते R पण समजा आपण घेतलं 1 युनिट. मग ते 1 युनिट म्हणजे 1 सेंटीमीटर असेल, 1 मीटर असेल, जे काय असेल ते, पण 1 असेल ते. मग मी काय केलं? सगळ्या व्हॅल्यू जे आहे ते 1 ठेवल्या. जरा नीट ऑब्झर्व करा. Q1ची व्हॅल्यू पण 1 घेतले, बरोबर. Q2ची व्हॅल्यू पण 1 घेतले आणि त्यांच्या दोघांमधलं डिस्टन्स आहे ते पण 1 घेतले. मग ते 1 सेंटीमीटर असेल, 1 मीटर असेल, म्हणजे युनिट डिस्टन्स आहे. युनिट म्हणजे 1, बरं. मग इथे जरा व्हॅल्यू पुटअप करूयात आपण. मग फोर्सचा फॉर्म्युला काय होईल? F=K, तसंच ठेवा, K डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे. Q1 आणि Q2ला आपण काय ॲझ्युम केलं आहे? 1 कुलोम ॲझ्युम केलं आहे, बरोबर. म्हणून मी इथे काय लिहिलं? ×1. का असं केलं? कारण आपल्याला कोणाचं डेफिनेशन पाहिजे? युनिट चार्जचं डेफिनेशन पाहिजे, बरोबर ना. बरं, पुढे जाऊयात आपण. आता डिस्टन्स किती आहे दोघांमध्ये? डिस्टन्स आहे 1, म्हणून मी इथे काय ठेवलं? 1चा स्क्वेअर, कारण इथे R चा स्क्वेअर आहे, डिस्टन्स आपण 1 घेतलं आहे, बरोबर. म्हणून मग 1चा स्क्वेअर. आता जर इथे नीट ऑब्झर्व केलं तर F= काय भेटेल आपल्याला? K भेटेल, बरोबर. जो फोर्स आहे दोघांमध्ये तो कोणाच्या इक्वल आला? Kच्या इक्वल आला, ठीक आहे. आता आपण डेफिनेशनकडे चाललो. जरा नीट ऑब्झर्व करा. काय काय केलं? 2 चार्ज पार्टिकल घेतले, त्यांच्यामधला फोर्सचा फॉर्म्युला आपण पहिले लिहिला. दोन्ही चार्ज पार्टिकलला युनिट चार्ज घेतलेलं आहे, कारण डेफिनेशन आपल्याला युनिट चार्जची बनवायची आहे, बरं. इथपर्यंत आलो आपण. पुढे काय करायचं? आता ही Kची व्हॅल्यू आहे, तुम्हाला मी सांगितली होती, परत एकदा रिकॉल करूयात आपण. Kची जी व्हॅल्यू आहे ती काय होती? K=1/4πε. हा त्याचा फॉर्म्युला होता.
के म्हणजे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. त्याच्यामध्ये ॲप्सिलॉन काय असतो, परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस किंवा परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम असेल तर मीडियमची परमिटिव्हिटी. बरोबर, हे सगळं आपण डिटेलमध्ये स्टडी केलेलं आहे. बरं, मग त्याच्यामध्ये ॲप्सिलॉनची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, जसं मी लिहून दिलं होतं 8.85 × 10⁻12. बरोबर, ही व्हॅल्यू आहे, त्याची कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे. पाय म्हणजे 3.14 आहे, 4 पण एक कॉन्स्टंट आहे, म्हणजे या सगळ्या व्हॅल्यू कॉन्स्टंट आहेत. बरोबर ना, 4 त्याच्यानंतर पाय म्हणजे 3.14 आणि ॲप्सिलॉन म्हणजेच काय 8.85. मग त्या सगळ्या व्हॅल्यूज टाकल्या ना की केची व्हॅल्यू आपल्याला काय भेटते, के इज इक्वल टू 9 × 10⁹. बरोबर, ही व्हॅल्यू तिथे भेटणार आहे. ओके, आणि केचं युनिट काय असणार आहे, केचं युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलॉम स्क्वेअर. बरोबर, न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलॉम स्क्वेअर. आता हे युनिट कसं आलं, हे इथूनच आलं आहे, फॉर्म्युलावरून डिराईव्ह केलं आहे. जसं फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर केचं युनिट कसं काढणार आपण, केचा फॉर्म्युला पहिले बनवावा लागेल ना आपल्याला. केचा फॉर्म्युला काय असणार आहे, F × R². Q1 Q2ला कुठे आणणार, खाली आणणार. बघा ते युनिट कसं आलं ते मी सांगतो. हे जे न्यूटन मीटर स्क्वेअर कुलॉम स्क्वेअर आहे ते युनिट कसं आलं ते सांगतोय मी. आता R² इकडे पाठवा, काय होईल FR², कारण केचं युनिट पाहिजे ना. मग केचं युनिट पाहिजे तर के सेपरेट करायला लागेल. मग आरला इकडे पाठवलं, Q1 Q2ला आपण खाली पाठवलं. बरोबर, बरं मग के. आता फोर्सचं युनिट काय असतं, न्यूटन. R² म्हणजे काय, आर म्हणजे डिस्टन्स आहे आणि डिस्टन्स युनिट काय असतं, मीटरचा स्क्वेअर. Q1 Q2 हे दोन्ही पण चार्ज आहेत आणि चार्जचं युनिट काय असतं, कुलॉम. बरोबर, पण दोन चार्ज आहेत ना, मग कुलॉमचा स्क्वेअर येईल. बरोबर, न्यूटन मीटर स्क्वेअर कुलॉम स्क्वेअर. ते बघा इकडे युनिट आहे. आता ही केची व्हॅल्यू झाली. आता केची व्हॅल्यू जी आहे ती उचलूयात आणि इथे टाकून देऊयात आपण. मग फोर्स आपल्याला काय भेटेल, जरा नीट ऑब्झर्व करा. फोर्स इज इक्वल टू केची व्हॅल्यू काय आहे, 9 × 10⁹ आणि फोर्सचं युनिट काय असतं, न्यूटन. आले इथपर्यंत सगळे ओके. मग हा जो फोर्स आहे तर तुम्हाला कधी भेटेल हा फोर्स, जेव्हा दोन चार्ज पार्टिकल 1 कुलॉमचे असतील. म्हणजे हा जो चार्ज पार्टिकल आहे तो पण 1 कुलॉमचा आहे, हा चार्ज आहे तो पण 1 कुलॉमचा आहे. आलं लक्षात. आणि त्या दोघांमध्ये डिस्टन्स किती, 1 युनिट असणार. मग ते 1 सेंटीमीटर असेल, 1 मीटर असेल, पण 1 असणार ते. मग हे सगळं अरेंजमेंट केल्यानंतर जो फोर्स भेटतो तो कोणाच्या इक्वल असतो, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटच्या इक्वल असतो. आणि डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटची जी व्हॅल्यू आहे ती आपण इथे फाइंड आउट केलेली आहे. इथे काय आहे तर 4 होता, पाय होता आणि ॲप्सिलॉन होता. तिघांची पण व्हॅल्यू मला माहिती आहे, ती कॉन्स्टंट असते. त्या तिघांची व्हॅल्यू मी टाकली, केची व्हॅल्यू काढली आणि हा के उचलला आणि इथे ठेवला आपण. बरोबर, म्हणजे फोर्स किती भेटला आपल्याला, 9 × 10⁹. मग याच्यावरून आपल्याला डेफिनेशन कशी बनवणार, आता नीट जरा ऑब्झर्व करा. डेफिनेशन कशी बनणार आहे ते तर आपण लिहूयात डेफिनेशन. ओके, पण डेफिनेशन लिहिण्याच्या अगोदर ह्याच्यावरून काय समजलं, जेव्हा चार्ज जो आहे तो युनिट होता, चार्ज जेव्हा आपण युनिट घेतला, आपण इथे अजून केलं की नाही, चार्ज Q1 किती आहे 1 कुलॉम, Q2 किती आहे 1 कुलॉम. म्हणजे युनिट चार्ज जेव्हा आपण प्लेस करतो, ओके, आणि युनिट डिस्टन्सवर, वेन वी प्लेस अ युनिट चार्ज, 2 युनिट चार्ज प्लेस ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 युनिट, डिस्टन्स पण किती असणार त्याच्यामध्ये 1 युनिट असणार आहे. मग ह्या सगळ्या व्हॅल्यू जेव्हा 1 1च्या असतात, समजलं ना, ही व्हॅल्यू पण 1 आहे, ही व्हॅल्यू पण 1 आहे आणि आर पण 1 आहे. म्हणजे सगळं 1 झालं तर फोर्स जो असतो ते इतका असतो. मग आता उलटं आपण बोललं तर डेफिनेशन आपल्याला भेटेल. म्हणजेच काय बोलायचं आहे की जेव्हा फोर्स 9 × 10⁹ न्यूटनचा भेटेल तेव्हा आपण बोलू शकतो की ते दोघं पण चार्ज किती होते, युनिट चार्ज होते. आलं लक्षात. परत एकदा रिपीट करतोय की फोर्स दोन चार्ज पार्टिकलच्या मध्ये जेव्हा फोर्स तुम्हाला एवढा भेटेल 9 × 10⁹, एवढा जर का फोर्स तुम्हाला भेटेल तर तेव्हा समजून जायचं की ते दोन्ही पण चार्जेस जे आहेत ते काय होते, 1 कुलॉम आणि 1 कुलॉमचे होते, म्हणजे युनिट चार्ज होतात. सिम्पल आहे. ओके, आता जरा डेफिनेशन आपण बघून घेऊयात. ह्याची डेफिनेशन बरं, हे लिहिलं नसेल तर जरा पटकन कॉपी करा, मग आपण डेफिनेशनकडे जाऊया. ठीक आहे, ओके, चला तर मग डेफिनेशनकडे जाऊयात. देअरफॉर डेफिनेशन काय लिहू शकतो मग 1 कुलॉमची, किंवा युनिट चार्जची डेफिनेशन आपण काय लिहू शकतो, 1 कुलॉम इज द अमाउंट ऑफ चार्ज, amount of the charge which when placed at a distance of 1 मीटर. बघा त्यांनी किती घेतले, 1 मीटर. मी बोललो ना की ह्याच्यामध्ये 1 सेंटीमीटर घ्या किंवा 1 मीटर घ्या, 1 युनिट आपल्याला ठेवायचं. तर 1 सेंटीमीटर फारच कमी, 1 मीटरचं डिस्टन्स त्यांनी घेतले, पण नेहमी 1. म्हणजे दोन चार्ज पार्टिकल घ्यायचे, त्यांच्यामधलं डिस्टन्स 1 ठेवायचं आणि चार्जची व्हॅल्यू पण युनिट आहे. ठीक आहे, डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम अनदर चार्ज. आता आपल्या टेक्स्टबुकमध्ये हे डेफिनेशन लिहून दिले. अनदर चार्ज ऑफ द सेम
मॅग्निट्यूड म्हणजे त्यांची व्हॅल्यू, दोघेही चार्जची व्हॅल्यू काय असली पाहिजे, सेम असली पाहिजे, ऑफ द सेम मॅग्निट्यूड इन अ व्हॅक्यूम. बघा तिथे आपल्याला माहिती आहे की व्हॅक्यूममध्ये म्हणजे जो आजूबाजूचा मीडियम आहे तो आपण व्हॅक्यूम पकडलेला आहे. इन अ व्हॅक्यूम experiences the force of 9 × 10⁹ न्यूटन. बघा हे महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण काय केलं, हे बघा 1 कुलोमचा चार्ज, हा 1 कुलोमचा चार्ज कधी बोलता येईल की 1 कुलोमचा चार्ज आहे, जेव्हा त्या 1 कुलोमच्या चार्जमध्ये दोघांमध्ये फोर्स जो भेटला आपल्याला, तो फोर्स किती होता, 9 × 10⁹. बरोबर, म्हणजे सिम्पल हे दोन चार्ज पार्टिकल आहे, यांच्यावर चार्ज 1 कुलोमचा आहे. हे कधी बोलणार, जेव्हा दोघांमध्ये फोर्स समजा आपल्याला किती भेटेल, 9 × 10⁹ भेटेल. समजलं, आपण उलटा आता करतोय, उलटं डेफिनेशन बोलतोय. ठेवताना आपण पहिले 1 1 ठेवून घेतलं, फोर्स काढला. आता आपण काय बोलतोय, फोर्स जर का आपल्याला 9 × 10⁹ भेटेल तर मग ते चार्ज पार्टिकल कितीचे होते, 1 1 कुलोमचे होते. आलं लक्षात. तर ही झाली पूर्ण डेफिनेशन. पटकन डेफिनेशन कॉपी करून घ्या. नंतर आपला पुढचा जो टॉपिक आहे तो आहे कुलोम्स वेक्टर लॉ. कुलोम्स लॉ बघायचं आपल्याला, पण वेक्टर फॉर्ममध्ये. ठीक आहे, ओके. तर पुढच्या टॉपिककडे जाऊयात आपण. पुढचा जो टॉपिक आहे तो आपला आहे कुलोम्स लॉ इन अ वेक्टर फॉर्म. ठीक आहे, मग कुलोम्स लॉ इन वेक्टर फॉर्म. ओके, आता याच्यामध्ये जरा बघा, आपण काय करूयात, परत ते दोन चार्ज पार्टिकल, हा समजा Q1 आहे प्लस आणि हा आहे प्लस Q2, दोन चार्ज पार्टिकल आपण परत कन्सिडर केलेले आहे. ठीक आहे, आता या दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे, ओके, समजा हा पॉईंट आहे A, हा पॉईंट आहे B. A पॉईंटवर आपण काय ठेवलं आहे, चार्ज Q1 ठेवलेला आहे. B पॉईंटवर आपण काय केलं, चार्ज Q2 ठेवलं आहे. ठीक आहे, तर यांच्यामधलं डिस्टन्स आपण जस्ट ॲझ्युम करूयात की AB आहे. आलं लक्षात, किंवा R पण आपण पकडू शकतो, पण AB पकडलं आहे. ठीक आहे, चलो A पॉईंट B पॉईंट आणि डिस्टन्स R पकडूयात आपण. ओके, आता Q1 जो फोर्स असणार आहे Q1वर, तो Q1वर फोर्स कोण ॲप्लाय करणार, Q2 काय करणार आहे, याला इकडे पुश करणार आहे का, कारण दोघं पण पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे ऑब्वियसली दोघं काय करणार, एकमेकांना रिपेल करणार आहे. मग Q2 जो आहे तो Q1वर काय करेल, या साईडला फोर्स ॲप्लाय करेल. आलं लक्षात, म्हणजेच या Q1वर जो फोर्स ॲप्लाय होणार आहे तो या डिरेक्शनमध्ये असणार, आणि तो फोर्स जो आहे त्याला आपण असं लिहू शकतो, फोर्स ऑन 1 ड्यू टू 2. याला बोलणार कसं, फोर्स ऑन 1 म्हणजेच काय, चार्ज पार्टिकल 1वर ॲप्लाय केला आहे. कोणी ॲप्लाय केला, 2ने ॲप्लाय केला. ऑब्वियसली कारण दोघं पण एकमेकांना रिपेल करणार आहेत, बरोबर ना. हां, कारण पॉझिटिव्ह आहे. मग फोर्स ऑन द चार्ज पार्टिकल 1 ड्यू टू 2, आणि हा वेक्टर आहे. आता आपण काय करतो, वेक्टर फॉर्ममध्ये बघतोय. क्लिअर. आता हा पार्टिकल बोलणार की मला पण फोर्स ॲप्लाय करतोय, कोण, हा पार्टिकल. ठीक आहे, तर या पार्टिकलला पण त्याने तिकडे ढकलून दिला आहे. मग इथे जो फोर्स लागला या पार्टिकलवर तो असा या डायरेक्शनमध्ये असणार आहे, आणि तो किती असणार आहे, तर फोर्स ऑन 2 म्हणजे सेकंड पार्टिकल ड्यू टू 1 आणि वरती बार. कळलं, कारण आता आपण वेक्टर फॉर्ममध्ये बघतोय. ठीक आहे, चलो आता इथपर्यंत आलो आपण की ह्या पार्टिकलने ह्याच्यावर फोर्स या साईडला लावलेला आहे, आणि ह्या पार्टिकलने ह्या पार्टिकलवर फोर्स त्या साईडला लावलेला आहे. ठीक आहे, आता आपल्याला फोर्स आहे, फोर्स तर आपल्याला भेटला आहे. त्या फोर्सबरोबर आपण एक युनिट वेक्टर पण इथे डिफाईन करणार. आता युनिट वेक्टर काय असतं ते थोडक्यात सांगतो. ओके, पहिले आपण बघूयात की फोर्स किती लावला आहे. तर पहिला फोर्स जो आहे तो फोर्स ॲक्टिंग ऑन द चार्ज Q1 वर ॲक्ट झालेला फोर्स Q1 ड्यू टू Q2. Q1 वर फोर्स ॲप्लाय केला आहे, पण कोणी केला आहे, Q2ने केला आहे, बरोबर. पुढे इट इज गिवन बाय किती फोर्स ॲप्लाय केला रे, F12. हे बघा, हा फोर्स ॲप्लाय केला आहे ना, आणि फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. आता कुलोम्स लॉने आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला सांगितलाच आहे. काय आहे तो फोर्सचा फॉर्म्युला, K/Q1 Q2/R². हा आपला फॉर्म्युला आहे, बरोबर. पण हे तर फक्त व्हॅल्यू झाली. आपल्याला आता मॅग्निट्यूड, आपल्याला डायरेक्शन पण घ्यावं लागेल. हे मॅग्निट्यूड झालं ना, हे फक्त व्हॅल्यू झाली त्याची की एवढा फोर्स त्याच्यावर ॲड करतो आहे. हो, पण तो डायरेक्शन काय त्याची, त्या फोर्सची. मग ते डायरेक्शन घेण्यासाठी किंवा डायरेक्शन डिफाईन करण्यासाठी आपल्याला एक युनिट वेक्टर डिफाईन करावं लागेल. आता युनिट वेक्टरचं काम काय असतं, युनिट वेक्टर फक्त डायरेक्शन सांगतो. व्हॅल्यू त्याची 1 असते. युनिट वेक्टरची व्हॅल्यू किती असते, 1 असते. समजलं, युनिट वेक्टर त्याची व्हॅल्यू किती असणार आहे, व्हॅल्यू म्हणजेच काय रे, मॅग्निट्यूड. व्हॅल्यू किती असणार त्याची 1, व्हॅल्यू 1 आहे. मग तो काय करतो, फक्त डायरेक्शन देतो. इट गिव्ज ओनली डायरेक्शन,
बरं, मग याची डायरेक्शन कुठे आहे ते सांगण्याचं काम करणार. आता जरा आपण नीट ऑब्झर्व केलं तर हा जो फोर्स आहे तो लेफ्टला चालला आहे, बरोबर. मग मी काय केलं, लेफ्टमध्ये एक युनिट वेक्टर डिफाईन केलं. हे बघा, या साईडला जाणार आपण, इथे दाखव युनिट वेक्टर आपण इथे डिफाईन केलं आहे, ठीक आहे. हां, आणि हा युनिट वेक्टरला आपण नाव दिलं R21 आणि वरती कॅप. त्याला लिहितात कसं, R कॅप 21. आता 21चा अर्थ काय होतो की हा जो युनिट वेक्टर आहे तो 2 पासून लांब चालला आहे 1 कडे, बरोबर की नाही. हे काय 2 पासून लांब चालला आहे तो 1 कडे, आणि 1 कडे चालला आहे तो, या साईडला चालला आहे तो 2 पासून लांब. हे बघा, या डायरेक्शनमध्ये आपण काय घेतलं, युनिट वेक्टर घेतला आहे. कळलं की या डायरेक्शनमध्ये जातो आहे आपला फोर्स. तो काय फक्त सांगणार की हा जो फोर्स आहे तो फक्त या डायरेक्शनमध्ये चालला आहे, हे फक्त सांगायचं काम करतो आहे. चला, मग पुढचा फोर्स कुठला आहे, फोर्स ॲक्टिंग ऑन चार्ज Q2. आता Q2वर फोर्स किती असणार आहे, ड्यू टू Q1. हां, ऑब्वियसली आता Q2वर कोण फोर्स अप्लाय करते आहे, Q1 अप्लाय करतो आहे, आणि तो कुठे आहे, त्या साईडला आहे. डायरेक्शन आपण नंतर बघूया, पहिले व्हॅल्यू काय असते त्याची, व्हॅल्यू तीच असणार आहे F21, म्हणजेच काय, फोर्स ॲक्टिंग ऑन अ सेकंड पार्टिकल किंवा सेकंड चार्ज पार्टिकल ड्यू टू 1 बार इज इक्वल टू, हां व्हॅल्यू तर माहिती आहे सगळ्यांना, K Q1 Q2 अपॉन R². ही झाली त्याची व्हॅल्यू, मॅग्निट्यूड. पण ह्याला पण डायरेक्शन द्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, एक युनिट वेक्टर घेऊन यावं लागेल. युनिट वेक्टर कोणाच्या डायरेक्शनमध्ये, ह्या फोर्सच्या डायरेक्शनमध्ये, आणि तो काय करतो, फक्त डायरेक्शन द्यायचं काम करतो. हे बघा, इथे एक युनिट वेक्टर घेतला आपण R, आणि हा कुठे चालला आहे, 1 पासून लांब चालला आहे ना. हां, मग R जसा हा 2 1 होता तर हा काय असणार 1 2, 1 पासून लांब 2 कडे असं आपण बोलूया, ठीक आहे. हा 1 2 आहे, बरं. मग इथे मी काय केलं, R12 कॅप. आता हे दोघं पण काय करतात, फक्त ह्या फोर्सला डायरेक्शन देत आहेत. आलं लक्षात, ओके. त्याच्यानंतर R21 आणि R12 या दोघांची डायरेक्शन कशी आहे, ऑपोजिट आहे, बरोबर. मग आपण इथे असं लिहू शकतो की बोथ R12 आणि R12 इज इक्वल टू मायनस R21. असं का लिहिलं, कारण दोघांची डिरेक्शन कशी आहे, ऑपोजिट आहे, म्हणून मायनस टाकलं मी. मग हे डिरेक्शन ऑपोजिट आहे म्हणून त्यांना आपण मायनस टाकलं आहे. म्हणजे हे फोर्सेस पण इक्वल असतात, आहे इक्वल आहेत, फक्त त्यांची डायरेक्शन कशी ऑपोजिट आहे. मग म्हणून मी असं लिहू शकतो की देअरफोर F, आता 1 2 जेव्हा होतं R12 तेव्हा फोर्स किती होतात, F21 इज इक्वल टू मायनस F12. ओके. मग या लाईनवरून आपल्याला काय समजतं, द मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स इज सेम. मॅग्निट्यूड सेम आहे, व्हॅल्यू सेम असणार, फक्त डिरेक्शन. आता मायनस साईन कोणामुळे आला, फक्त डिरेक्शनमुळे ना, कारण दोघांचे युनिट वेक्टर कुठे होते, ऑपोजिट डिरेक्शनमध्ये होते, म्हणून मायनस घेतला आपण. आणि म्हणून त्याने सांगितलं आहे व्हॅल्यू दोघांची सेम असेल, हा जेवढा फोर्स त्याच्यावर लावणार तेवढाच फोर्स तो पण माणूस याच्यावर लावणार आहे, फक्त डिरेक्शन काय आहे, दोघांची ऑपोजिट आहे. मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स इज सेम बट द डिरेक्शन इज ऑपोजिट. ओके. हा झाला तुमचा वेक्टर लॉ, कुलॉम्स लॉ इन द वेक्टर फॉर्म. ओके. आता हे लिहिलं नसेल तर पटकन जरा कॉपी करा, नंतर आपला पुढचा टॉपिक आपण स्टार्ट करूया. ओके. पुढचा टॉपिक आहे सिमिलॅरिटी बिटवीन ग्रॅव्हिटेशनल अँड इलेक्ट्रोस्टॅटिक. आता सिमिलॅरिटी आपल्याला बघायची आहे. आता दोन्ही फोर्स आपण बघितलेले आहेत, बरोबर. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इन वेक्टर फॉर्म पण बघितला आणि स्केलर फॉर्ममध्ये पण बघितला आहे, ठीक आहे. बरं, आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे की हा जो फोर्स आहे तो थोडासा ग्रॅव्हिटेशनल फोर्ससारखाच दिसतो आहे, बरोबर ना. कारण फॉर्म्युला बघा, दोघांचे चेक करा, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला आणि इलेक्ट्रोस्टॅटिक जो आता फोर्सचा फॉर्म्युला आपण बघितला, इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे दोन चार्जेसच्या मध्ये असलेला फोर्स, तो फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स दोघंही सेम दिसतात. तर कसं, तर इकडे बघूयात आपण. आता इलेक्ट्रोस्टॅटिकवाला जो फोर्स आहे, ठीक आहे, इलेक्ट्रोस्टॅटिकवाला जो फोर्स आहे तो काय होता, F इज इक्वल टू K Q1 Q2 अपॉन R². म्हणजे दोन चार्ज पार्टिकलच्या मध्ये जो फोर्स आहे तो हा होता, बरोबर. ग्रॅव्हिटेशनलच्या चॅप्टरमध्ये किंवा ग्रॅव्हिटेशन हा जो चॅप्टर होता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ज्याला आपण बोलतो, ग्रॅव्हिटेशनच्या चॅप्टरमध्ये आपण स्टडी केलं होतं की समजा दोन मासेस असतील, जसं इथे दोन चार्ज पार्टिकल होते की नाही, तसंच इथे दोन समजा मासेस असतील M1 आणि M2, बरोबर. आणि यांच्या दोघांमध्ये समजा डिस्टन्स आहे D, या दोघांमधलं डिस्टन्स आपण D पकडलं, सेंटर टू सेंटर डिस्टन्स आपण पकडतो, सेंटर टू सेंटर समजा आपण डिस्टन्स पकडलं D. तर ह्यांच्यामध्ये जो फोर्स होता त्या न्यूटनने किती सांगितलं होतं की ह्यांच्यामधला जो फोर्स आहे तो F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन D² हा असतो,
बरोबर. याच्यामध्ये एफ काय आहे, एफ इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, बरोबर. त्याच्यानंतर जी काय होता, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, बरोबर. ओके. हां, आणि M1 आणि M2 काय होते, त्याच्यामध्ये मासेस होते, मासेस ऑफ द टू बॉडीज. झालं नसेल हे तरी पण जरा लक्षात आहे, कारण याच्यामध्ये समजून जाईल की मासेस ऑफ टू बॉडीज एवढं काय डिफरन्स नाही आहे. ज्या दोन बॉडीजच्या मध्ये हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, आता हा जनरली फोर्स ऑफ अट्रॅक्शनच आहे, ग्रॅव्हिटेशन फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. जसं इथे काय रिपल्शन पण आहे, अट्रॅक्शन पण आहे या फोर्समध्ये, कारण पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला माहिती रिपेल होतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर अट्रॅक्ट होतो. पण इथे तसं नाही, इथे काय अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, बरोबर. पण हा अट्रॅक्टिव्ह फोर्स ज्या मासेसच्या मध्ये किंवा ज्या दोन बॉडीजच्या मध्ये, त्यांचं मास आपण इथे ठेवतो आहे बघा, M1 आणि M2. त्यांच्या दोघांमधलं डिस्टन्स किती आहे, D आहे. आणि G म्हणजेच काय, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता याची व्हॅल्यू फिक्स असते, बरोबर. ओके. आपण सिमिलॅरिटी बघूया. पहिले फॉर्म्युला आपण त्यांचा क्लिअर करून घेऊयात की एफ म्हणजेच काय असतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. जी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, M1 M2 इज द मासेस ऑफ द टू बॉडीज. आणि डी काय आहे, डी इज द डिस्टन्स बिटवीन टू बॉडीज आपण बोलू शकतो, डिस्टन्स बिटवीन टू बॉडीज. हां, या दोघांच्या मध्ये असलेलं डिस्टन्स सेम आहे बघा. कारण हे जे फॉर्म्युला होता इलेक्ट्रोस्टॅटिकचा जो आत्ता आपण स्टडी केला, त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये भरपूर सारी सिमिलॅरिटी आहे. मग त्या सिमिलॅरिटीज आपल्याला बघायच्या. सिमिलॅरिटी पण आहे आणि त्या दोघांमध्ये डिफरन्स पण आहे. आता डिफरन्स काय आहे, सिमिलॅरिटी काय आहे, तर पॉईंट वाईज आपण लिहित जाऊयात. ठीक आहे, चलो. पुढचं पहिला, आता ह्याच्या पुढचा टॉपिक सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटी बिटवीन ग्रॅव्हिटेशनल, म्हणजे हा फॉर्म्युला, ग्रॅव्हिटेशनल अँड इलेक्ट्रोस्टॅटिक, दोघांमध्ये आपण सिमिलॅरिटी बघूया. ठीक आहे. पहिली सिमिलॅरिटी काय दिली, दे फॉलो इनवर्स स्क्वेअर लॉ. इनवर्स स्क्वेअर लॉ म्हणजे काय रे, की दोघांचा पण फोर्स बघा, दोघांचा फोर्स असतो ना, तो डिस्टन्सवर इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. आणि डिस्टन्स नाही नुसतं, तर त्याचं काय आहे, स्क्वेअर पण आहे. आलं लक्षात, नुसता डिस्टन्स आहे का, नाही, त्याचा स्क्वेअर पण आहे. इथे पण बघा, त्याचं डिस्टन्स आहे पण त्याचा स्क्वेअर पण आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की दोन्ही फोर्समध्ये जसं डिस्टन्स वाढतं तसा फोर्स काय होतो, कमी होतो. इथे पण तेच होत होतं, इथे पण डिस्टन्स, या दोघांमधलं डिस्टन्स वाढलं की फोर्स काय होणार, कमी होणार. मग दोघांमध्ये ही सिमिलॅरिटी झाली, बरोबर. म्हणून त्यांनी काय दिलं, दे फॉलो द इनवर्स स्क्वेअर लॉ, म्हणजेच काय की एफ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर, असं आपण लिहू शकतो याच्यामध्ये. इथपर्यंत क्लिअर आहे फर्स्ट पॉईंट. ठीक आहे, आपण सेकंड पॉईंटकडे जाऊयात मग. चला पटकन. दे ॲक्ट्स along the line joining the centers. म्हणजे काय की आता हे दोन्ही पण जे फोर्सेस आहेत, बरोबर, ते ॲक्ट कसे करतात, द लाईन जॉईनिंग द टू सेंटर्स. बघा ना, हा पण फोर्स जो आहे तो काय करतो, सेंटर टू सेंटर जी लाईन आहे त्याच्या अलॉंगच ॲक्ट करतो. हा जो फोर्स आहे तो पण आपण बघितलंच की तो एका चार्ज पार्टिकलचा सेंटर दुसऱ्या चार्ज पार्टिकलचा सेंटर, त्यांची जी लाईन आहे जॉईन करणारी, त्याच्यावरच तो ॲक्ट करतो. मग या दोघांमध्ये सिमिलॅरिटी झाली की दे ॲक्ट्स अलॉंग द लाईन जॉईनिंग द सेंटर. मग यांच्यामध्ये डिफरन्स कुठले कुठले आहेत, चला पटकन आपण डिफरन्स पण लिहून घेऊया. पुढचा पॉईंट काय आहे, डिफरन्स बिटवीन, डायरेक्ट मी असं लिहितो डिफरन्स. ठीक आहे, डिफरन्स बिटवीन वॉट, ग्रॅव्हिटेशनल अँड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. तर पहिला डिफरन्स कुठला येणार त्यांच्यामध्ये की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज रिपल्सिव्ह. हां, हे आपल्याला पॉईंट नोट डाऊन करण्यासारखं, रिपल्सिव्ह अँड ॲज वेल ॲज अट्रॅक्टिव्ह. ऑब्वियसली, कारण हे बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो आहे तो चार्जेसच्या मध्ये, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, आणि चार्ज पॉझिटिव्ह असतील तो रिपल्सिव्ह असेल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तो अट्रॅक्टिव्ह असेल. म्हणजे हा जो फोर्स आहे तो दोन्ही नेचरमध्ये तुम्हाला भेटणार, रिपल्सिव्ह आणि अट्रॅक्टिव्ह. पण तसं याचं आहे का, नाही. मासेस थोडी पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतात, पॉझिटिव्हच फक्त पॉझिटिव्ह असतात पण निगेटिव्ह थोडी नसतात मासेस. मग मासेस इज ऑलवेज पॉझिटिव्ह, म्हणून मग हा जो फोर्स असणार तो नेहमी अट्रॅक्टिव्ह नेचरमध्ये असतो. समजलं. मग ह्याच्यामध्ये आपण असं लिहू शकतो, बट ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असतो तो ऑलवेज अट्रॅक्टिव्ह नेचरमध्ये असतो.
ओके, तसं इथे नाही आहे. इथे रिपल्सिव्ह आणि याच्यामध्ये काय असणार, अट्रॅक्शन पण असणार आहे. ठीक आहे, हा झाला पहिला डिफरन्स त्यांच्यामध्ये. सेकंड डिफरन्स काय की ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इंडिपेंडेंट अपॉन मीडियम. हा पण एक पॉईंट इम्पॉर्टंट. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इंडिपेंडेंट, तो डिपेंड नाही आहे, इंडिपेंडेंट अपॉन मीडियम. आता जरा इथे बघा, याच्यामध्ये आपण ग्रॅव्हिटेशनल हा जो कॉन्स्टंट घेतला ना, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, हा कॉन्स्टंट सगळीकडे सेम भेटणार तुम्हाला. म्हणजे त्याची व्हॅल्यू असं चेंज होत नाही. मग जीची व्हॅल्यू कुठेच बदलत नाही आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इंडिपेंडेंट अपॉन द मीडियम. मग कुठेही घेऊन जा, हे दोन्ही मासेसला तुम्ही कुठेही घेऊन जा, तर जीची जी व्हॅल्यू आहे ती सगळीकडे सेम असणार. जसं फॉर एक्झाम्पल आपण जीची व्हॅल्यू जर का बघितली तर 6.67 × 10⁻11 बरोबर ना, एवढी असते. आणि ही व्हॅल्यू कुठे चेंज होत नाही. म्हणजे मीडियम बदलला किंवा मग कुठे तुम्ही त्याच मासेसला कुठेतरी दुसरीकडे घेऊन गेले, दुसऱ्या मीडियममध्ये घेऊन गेले, तर मग जीची व्हॅल्यू चेंज होत नाही. पण तसं इथे नव्हतं ना. इथे काय होतं की केची व्हॅल्यू जी आहे ती डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट तो मीडियमवर डिपेंड होता. आणि आपण बघितलं फ्री स्पेसमध्ये परमिटिव्हिटी वेगळी आहे, नंतर वॉटरमध्ये परमिटिव्हिटी वेगळी आहे. मग सगळीकडे परमिटिव्हिटी के जर का बदलत असेल मीडियमनुसार, तर मग फोर्स काय होणार, चेंज होणार. तो इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये. पण ग्रॅव्हिटेशनमध्ये तसं होत नाही. ग्रॅव्हिटेशनमध्ये मीडियमवर डिपेंड नसतो. हा जो जी आहे तो मीडियमवर डिपेंड नाही आहे, तो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. ते नावातच दिले बघा त्यांनी, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. सगळीकडे घेऊन जा, जीची व्हॅल्यू तुम्हाला सेम भेटणार, हीच असणार ती फिक्स. ठीक आहे. म्हणून मग त्यांनी काय सांगितलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इंडिपेंडेंट अपॉन द मीडियम, बट इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स डिपेंड अपॉन मीडियम. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो तो मीडियमवर डिपेंड करतो. ओके. आणि मग आत्तापर्यंत जेवढे पण टॉपिक आपण कवर केले त्याच्यामध्ये मेन पॉईंट काय होता, तर सिमिलरिटी आणि हा डिफरन्स. हे तर आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे बरोबर ना. तर सिमिलरिटी आणि हे डिफरन्स, हे पॉईंट जर का तुम्ही लिहिले नसतील तर पटकन कॉपी करा. आणि त्याच्यानंतर जो टॉपिक आहे आपला तो कुठला आहे, तर इलेक्ट्रिक फील्ड, हा जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो स्टार्ट होणार आहे. ठीक आहे. आता हा जो टॉपिक आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करूया आणि तोपर्यंत मग अभ्यास करत.